आनंद नगर शिव शक्ति चैरिटेबल ट्रस्ट सार्वजनिक मंदिर है। 45 साल हो गया है मंदिर को, जिनकी स्थापना 45 साल पहले हुई थी। सभी लोगों ने, आनंद नगर वासियों ने इसके अंदर अपना तन मन धन डाल के मंदिर को भव्य बनाया है। एक अपने को ऐसा गौरव दिया है कि आज उनके साथ खड़े रहेंगे तो आनंद नगर का हर एक व्यक्ति का गौरव बढ़ेगा। हम उनके साथ 1 मिनट खड़े रहे तो मुझे भी लगेगा कि मैं कोई गौरवशाली आदमी के साथ एनर्जी ले रहा हूँ। तो ये कार्य है, बहुत बढ़िया है। भाऊ साहब, आपको इसके लिए कभी भी कोई भी ज़रूरत है, कोई भी फेडरेशन के लिए, दूसरे के काम के लिए, जो भी है हमारे ताकत होगी वो हम आपके साथ बांटेंगे, आपके साथ रहेंगे तन मन धन से। और आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं और आपके साथ खड़ा रहने का हमको मौका दो। जेवढं माझं वय 26-27 वर्ष, तेवढी वर्ष यांनी काम केलंय। तर मी असं छोट्या त्रुटी मोठ्या माणसांचं बोललं म्हणजे ते मला असं नाही, पण खूप बरं वाटलं जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला की यांना तिकडे शिर्डीमध्ये भाई ठाकूरच्या संस्था याच्या इकडे येतोय की आमच्या दहीसर स्वतःच्या म्हणजे आमच्या आजोबांसारखे आहेत ते, जसं मी तुम्हाला सांगतो आमचं तसं घरचं रिलेशन आहे। मनापासून खूप चांगलं वाटतं आम्हाला। थँक्यू, धन्यवाद। मी अनिल देशमुख, मी एक छोटासा कार्यकर्ता, पण भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठे झालो। गुणगौरव पुरस्कार त्यांना मिळाला शिर्डीत साईबाबांच्या चरणी। खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्या आनंदनगर वासियांसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। एवढा मोठा अभिमान आज आनंदनगरमध्ये आम्हाला एवढा गौरव झाला, त्यांचा गौरव, त्यामुळे आम्ही खूप खुश झालो। आमच्यातर्फे सर्व कार्यकर्त्यांतर्फे, सर्व आनंदनगरमधील नागरिकांतर्फे आम्ही भाऊंना शुभेच्छा देतो। भाऊंना असेच पुरस्कार मिळो अशीच आमची देवाचरणी प्रार्थना है। मेरा नाम संजीव सेठ, मयूरी सोसाइटी जो मैं यहाँ पे हूँ। और यहाँ पे जो भाव ने जैसे बताया कि यहाँ की जो समस्या है हाइट रिस्ट्रिक्शन के हिसाब से, बताए राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम
हरि अनंत हरि कथा अनंता, कहहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 माझ्या महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराचा समारंभ आहे आणि आमच्या स्थानिक आमदार मनीषाताई चौधरी या अभिनंदन करण्यासाठी लवकरात लवकर इथे हजर होणार आहे. या पुरस्कार तुम्हाला भेटला तुम्हाला कसं वाटलं आणि पुढचं काय तुमचं? नाही, माझ्या आयुष्यामध्ये हा जो पुरस्कार मिळाला आजवरची माझी मेहनत, जिद्द, सामाजिक कार्य शिवाय राजकीय कार्य ह्या सरकारचा मेळ जो सरकारने लक्षात घेऊन आज माझ्या कार्याची दखल घेऊन मला हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी शासनाचं सर्वांचं आभार मानतो. आज तुमचे मित्र परिवार त्यामध्ये कसा हर्ष किती आहे? सगळ्यात मोलाचा वाटा असेल तो माझ्या बायकोचा, माझ्या मुलांचा. कारण
मी जवळजवळ 26 वर्ष आज राजकारणामध्ये आहे. त्याच्या अगोदर पण मी समाजकार्य करत होतो, पण मी 1999ला राष्ट्रवादीसोबत जोडला गेलो शरद पवारांबरोबर आणि तिथपासून माझी प्रगतीच झाली. मी कधी खाली म्हणजे मला बघायला दिलंच नाही, माझी प्रगतीच होत गेली, उत्तर होते. दहीसरकरांना तुमचं काय नाही, दहीसरकरांमध्ये एवढाच निरोप आहे की राजकारणात तुम्ही काम करते वेळी सगळ्यांशी सौम्य भावाने, आपुलकीने, मतभेद न ठेवता, मनभेद ठीक आहे, मनभेद पण नसावेत, हो मतभेद ते बिलकुल नसावेत. राजकारणामध्ये मतभेद तुमचे आणि माझे विचार वेगळे वेगळे असू शकतात, पण मनभेद होत नाही अजिबात. म्हणजे कुठल्याही पार्टीचा असू दे, आपल्याशी त्यांनी सौहार्दपूर्ण बोललं पाहिजे, आपण पण त्याच्याशी सभ्यतापूर्वक बोललं पाहिजे. राजकारण काय 24 तास करायचं नसते, समाजकारण 24 तास करायचं असतं. राजकारण ठीक आहे, तुम्ही तुमच्या मंचावर दुसरा कोण येणार नाही आणि त्यांच्या मंचावर तुम्ही जाणार नाही. तुमचे विचार वेगळे असू शकते, पण मनभेद नसावे. त्यांच्या सुखदुःखामध्ये, मग तो कुठल्याही राजकीय पक्ष सांगतो, त्याच्या सुखदुःखामध्ये, आपल्या कार्यकर्त्या सुखदुःखामध्ये आपण सर्वांनी जायला पाहिजे. आणि हा आजच्या पिढीला माझा मेसेज आहे की तुम्ही एकमेकांचा राग करू नका. ठीक आहे, तुम्हाला राजकीय पोळी भाजायची आहे, राजकारणात काम करायचं आहे, पण सगळ्यांशी तुम्ही आपुलकीने वागा. तो त्या पार्टीचा आहे म्हणून तो असा आहे, तो त्या पार्टीचा अगदी बिलकुल करू नका. त्यात तुमची बदनामी होते, तुमचा मोठेपणा काही दिसत नाही. तो असं नाही, तुम्ही त्याच्याशी आपुलकीने वागा, तरच तुम्हाला ते जवळ करणार. आज मी जरी राष्ट्रवादीचा असलो तरी आज मनुष्यताई ठीक आहे, शेवटी आमदार आहेत BJPच्या, म्हणून काय शेवटी आमदार आहेत ना माझ्या विभागाचे. मग त्यांचा मान राखणं हे माझं काम आहे, मग त्या मानाचा आधार करणं त्यांचं काम आहे. आणि त्या माझ्या विभागाच्या आमदार आहेत, त्या कुठल्या पार्टीच्या ह्याच्याशी मला काही देणं नाही, पण ते आमदार आहेत. एकदा आमदार झाले की ते BJPचे आमदार नाही, सगळ्यांचे आमदार. आता जे समय चालू आहे त्यामध्ये लहान मुलांना तुमचं काय नाही, लहान मुलांना माझा एवढाच मेसेज आहे की तुम्ही पहिलं आधी आपल्या आईवडिलांचा सन्मान करायला शिका. आजूबाजूची जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा आदर करायला शिका. पण ह्या गोष्टी घरातले वडील माणसंच त्यांना शिकवणार. म्हणून घरातल्या वडील माणसांनी आपल्या मुलांना संस्कार घडवते वेळी बाबा तो परका आहे असं नाही, तो व्यक्ती कशी आहे, वय झाले, मग त्यांचा आदर ठेवणं तुमचं काम. ती व्यक्ती कोण आहे, मला मानाची व्यक्ती आहे, मग ती मानाची असू दे, लहान असू दे, मोठी असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, माणसाला माणुसकीनेच वागवायला पाहिजे. हा माझा संदेश आहे. जसा टाईम आता एकदम चेंज झाला, आता हिंदुत्वासाठी आपण लढणार, कारण सनातन हे ते, आणि आता लव्ह जिहादचं पण मॅटर खूप वाढलेलं आहे. तर आपले बायकाने आणि मुली लोकांनी काय लक्ष द्यावं? नाही, मुलींना माझं एवढंच सांगणं की त्यांनी स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका की माझ्या काय झालं तर माझा शेजारी मला धावत येईल, तो मला धावत येईल, अजिबात नाही. तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ डिफेन्स ठेवतेवेळी आपली वागणूक जी आहे सर्वांशी आणि कोण कसा आहे हे जज करायला शिका. कोण कुठल्या नजरेने आपल्याकडे बघतोय किंवा काय करतोय ह्याचं भानपण, पण ह्या सगळी शिकवण घरातल्या आईवडिलांनी द्यायला पाहिजे. भावंडांनी, आईवडिलांनी. ठिकाणी भरपूर उघड चालू आहे. मुंबई पोलीसमध्ये आपला दहिसरचा पोलीस ते कसं नाही, दहिसरचं काय, दहिसरची लॉ अँड ऑर्डर फार चांगली आहे. आता मध्यंतरी पुष्कळ केसेस झाल्या मोठ्या मोठ्या, त्या त्यांनी सगळं सॉल्व्ह केल्या. समजलं की नाही, पोलिसांचं काम आहे, पोलीस हे मित्र बनूनच काम करायला पाहिजे. मग तो गुंडा आहे काय, तो गुंडा आहे, त्याने गुन्हा केला आहे की नाही केला हे कोर्ट ठरवेल. पोलिसांचं काम एवढं आहे की त्यांनी सर्व पुराव्यानिशी कोर्टामध्ये सादर करायचं. त्याचा निर्णय काय त्याच्यासाठी ते बसलेले आहेत ना कोर्ट. तुम्ही नको जजमेंट देऊ किंवा तुम्ही हातात काही घेऊ नको, तुम्ही तुमचे पुरावे तुम्ही सादर करा. पुराव्यानिशी कोर्ट त्याला काय शिक्षा द्यायची येईल ना. तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? पोलीस काय शिक्षा द्यायला ठेवलेली नाही आहे. पोलिसांचं काम आहे की इन्क्वायरी करायची व्यवस्थित आणि मित्रत्वाने वागायचं. आज ज्या ठिकाणी आपण जमलो आहे ते ठिकाण म्हणजे मारुती मंदिर, एवढा प्रतिष्ठ आणि जुना मंदिर, या मंदिरचं वैशिष्ट्य काय? असं आहे, 1984 साली या मंदिराची स्थापना झाली. छोटंसं मंदिर आहे. त्याच्यानंतर आपले इथले जे नारायणभाई शेलार आहेत, जे आता खालून वरती आले, बिल्डर झाले, एवढ्या मोठी मोठी बिल्डिंग बांधल्या,
एनरोज म्हणून. तर त्यांनी हे मंदिर त्यांच्या आईच्या स्मरणार्थ आम्हाला बांधून दिलं. त्याच्यामध्ये आमची इथले जे तरुण मंडळी आहे, जसे करुणा अमीन, दीपक जोशी, बाला अमीन, ही सगळी मंडळी, सुनील नायर, ही सगळी मंडळीने हे मंदिर बांधायसाठी पुढाकार घेतला. आणि ह्या मंदिराची वैशिष्ट्य हे आहे की एकदा तुम्ही या मंदिरामध्ये कुठली गोष्ट सांगितली तर ती तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. आणि आमच्या इथे याला हनुमान जयंतीला जवळजवळ 4,000 ते 4,500 माणसांचा भंडारा होतो दरवर्षी न विसरता. आणि यावर्षी तर गॅस वगैरे नसल्यामुळे फारच गर्दी झाली होती. गर्दीला कंट्रोल करू शकत नव्हतो. तरी पण जो भंडारा आहे तो कमी कधी होत नाही. आणि त्या भंडाऱ्याला सहकार्य आमच्या इकडचे राजेश बोरडिया म्हणून आहेत, पॅराडाईज कॅटरर्सचे. दरवर्षी त्यांचाच भंडारा इथं असतो. अगदी न चुकता न विसरता सगळं काम सोडून ते भंडाराचं काम पहिले इथं करतात. येस. सर्व मान्यवर विनंती आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती भाऊ सावंत, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार मनशेरी चौधरी, प्रणव अमीन, त्यांच्या सौभाग्यवती सावंतसाहेबांच्या आणि सर्व मित्रमंडळी बांधवांनो, हे आनंदनगर वसाहत 40 वर्ष होऊन जवळजवळ 42 वर्षे या आनंदनगरमध्ये आलेली आहे. जवळजवळ 84 नंतर आज 2026 पर्यंत या ठिकाणी या सामाजिक कार्याची जर सुरुवात झाली असेल तर गणपती उत्सव, कारण बरेच लोक एप्रिल मे मध्ये आले होते, त्यानंतर गणपती आला. पहिला आनंदनगरचा गणपती जी आपली सुरुवात झाली, त्यानंतर नवरात्र, अशा अनेक सामाजिक कार्य भाऊसाहेब असतील, कर्णामी असतील आणि इतरही मंडळी आहेत. अशा कामाची सुरुवात भाऊसाहेब यांची या ठिकाणी झाली आनंदनगरला. त्यानंतर ते राष्ट्रीय काँग्रेसशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आणि ते म्हणजे दिल्ली लेवलला असे पदाधिकारी आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी लोकहितवादी एक सामाजिक संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. गेली 40 वर्ष त्यांनी जे काम केलंय त्याची त्यांना आज पावती मिळाली म्हणायला हरकत नाही. बांधवांनो, ग्राउंड लेवलला काम करत, पण हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार आहे. त्यामध्ये सामाजिक कार्य असतील, डॉक्टर लोक असतील, इंजिनियर लोक असतील, खेळाडू असतील, अशा माध्यमातून ज्यांचं कार्य पाहून शिफारस केली जाते. विचार करा, आपला एवढा मोठा महाराष्ट्र, त्याच्यामधून आपल्या दहिसरचे, तेही आनंदनगरचे आणि तेही आपल्या सुरतचे भाऊ सावंत यांना पुरस्कार मिळतो. ही साधी गोष्ट नाहीये. मानवांनो, काम करायला जी ऊर्जा लागते ते अशा पुरस्काराने लागते. आज भाऊ इतकी वर्ष काम करत आहे, पण पक्षाने त्याला एका तिकीट सुद्धा दिले होते असं नाहीये. वरच्या लेवलमध्ये काम करत आहे. माननीय शरद पवार साहेबांबरोबर पण त्यांचे संबंध आहे. असे पण हा जो पुरस्कार आहे हा एक त्यांच्या आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव आहे. त्याबद्दल आज त्यांच्या या मित्रमंडळींनी ठरवलं की आपण भाऊ सावंतांना भेटूया. त्याचबरोबर मला ते म्हणाले की सकाळी मनीषा यांचा अभिनंदनचा फोन आला. तर मनीषा म्हणाल्या की मी येते तुम्हाला तुमचं अभिनंदन करायला. तर बघा, आपल्या आमदार किती सतर्क असतात. एक भाऊ सावंत जो आनंदनगरचा त्यांच्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, तरी पण एका वेळेला मनीषालाही सोडवून या ठिकाणी आलेले आहे. तर त्याचबरोबर आपली सगळी मित्रमंडळी सुद्धा आलेली आहे. तुळस हनुमान मंदिरचे सगळं या ठिकाणी आम्ही अनेक कार्यक्रम हे अरेंज करतो. त्याच पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केला आहे. सगळी त्यांची मित्रमंडळी आहे. बांधवांनो, या पुरस्काराचे स्वरूप मी थोडक्यात सांगतो, मग पुढील कार्यक्रम सुरुवात करूया. श्री गिरीश भाऊ सावंत यांनी शासन, प्रशासन, खाजगी क्षेत्र तसेच सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये निष्ठा
प्रामाणिकपणा, कार्यतत्परता, समाजहिताची जाणीव ठेवून उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या आपल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात येत आहे. असा हा पुरस्कार याला मिळालेला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीने आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि जर कोणाला काही भावसंबंधाबद्दल काही दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी करून कृपया बोलवा. नक्की नक्की मनसेच्या वतीने भाऊसाहेबांचा गौरव होत आहे. भारत माता की जय. मातरम. आपल्या सगळ्यांना मनसेताई भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव करत आहे. त्याचबरोबर मनसेताई आपण या ठिकाणी उपस्थित आल्या तर आपलंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आमचे काना आम्ही भाऊसाहेबांचे स्वागत करत आहे. स्वागत करत आहे. आमच्या आनंदनगर वासियांतर्फे सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. आज आनंदनगर नव्हे तर पूर्ण दहिसर विधानसभेतील हा आनंदाचा क्षण आहे की आपल्यातीलच एक निष्ठावंत सेवा करणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे चला बदल घडवूया या संस्थेमार्फत हजारो लोकांमधून एक कोहिनूरचा हिरा शोधला आणि तो आनंदनगरमध्ये भाऊसाहेब सावंत आणि त्यांच्या पुरस्काराची बातमी बघितली आणि मी सकाळी त्यांना फोन केला का मला आज विधानसभेमध्ये कॅबिनेटच्या आणि माझ्या मीटिंगला जायचंय पण मी संध्याकाळी तुम्हाला भेटायला येते. तर आता संध्याकाळी येता उशीर झाला पण भाऊ म्हणाले आम्ही मंदिरातच आहोत म्हणून म्हटलं आपण पण मंदिरातच जाऊया. आणि खरोखर कर्ण आम्ही नसतील गावडे त्याचबरोबर सातोसे ठाकूर सौभाग्यवती आमच्या अल्पना सावंत रात्री आपल्या सगळ्यात युवा असलेले आमचे भुगे काका उपस्थित भाऊ सावंतावर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपला सर्वांस जय श्रीराम. वय हे नेहमी तरुण असतं आणि ह्यात तरुण वयामध्ये जसं भाऊंकडे बघितलं तर युवा काम करतायत असं वाटतं. मग तो हनुमान जयंती असो गणपती असो की आपल्या शिवजयंती असो सर्व कार्यामध्ये पुढे असणारे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ सावंत आहेत आणि त्यांना शिर्डी येथे प्रयाग पुरस्कार मिळाला आणि ही बातमी आहे मी बघितल्यानंतर मला खूप आनंद वाटला. सकाळी मी त्यांना फोन केला. आता मला तुमच्या सर्वांबरोबर बसायचं होतं परंतु महाराष्ट्रातील कुष्ठरोगी वासियांचं मी काम करते आणि कुष्ठरोगी संस्था जेवढ्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या सर्व संस्थांनी आज क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत. त्याचा बक्षीस समारंभ हा माझ्या हस्ते आहे. त्याचबरोबर आपलं भावदेवी यंगस्टार मंडळ
त्यांच्या पण क्रिकेटच्या नाईट टुर्नामेंटचं उद्घाटन करायचं. त्यामुळे मी म्हटलं की पहिलं मी भाऊंच्या घरी जाते. मला ह्या कार्यक्रमाची कल्पना नव्हती, पण मी कर्णा अमीन, तावडेजी आणि भाऊंचे सर्व प्रेमी यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की आपण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा गौरव करणं आणि इतरांना बोध देणं. ही भाऊंच्या कार्याची ओळख ही महाराष्ट्रापर्यंत पोचली आणि महाराष्ट्रातून हजारो ह्याच्यातून भाऊ आपली निवड झाली. हा तुमचा पुरस्कार हा आम्हा सर्वांचा अभिमान आहे आणि त्यामुळे मी माझ्या परिवारातर्फे, माझ्या संपूर्ण दहिसर विधानसभेतर्फे आणि आमच्या पक्षातर्फे तुमचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि हनुमंताला साकडं घालते. आपण शतायुष्य व्हावं आणि त्याचप्रमाणे असे चांगले कार्यक्रम आपल्या हातून कार्य घडावे, अजून चांगले चांगले पुरस्कार भाऊ आपणास मिळावे अशी शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी उपस्थित राहून भाऊ साहेब यांचा जो सत्कार केला आहे. कार्यक्रम संपलेला नाहीये. मॅडमना फक्त पुढचे कार्यक्रम असल्यावर जात आहे. गाडीच्या बाजूला भाऊ सावंतांना एक मोठा महत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि माझ्या मुखातून नेहमी दिल्ली येत आहे. आणि मग मी आज एक नवीन घोषणा करतोय की केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या जे रजिस्टर संस्था आहे भारतीय दलित साहित्य अकादमी, आता मी मुंबईचा ठाणा वाशी याचा मी अध्यक्ष आहे आणि दरवर्षी आम्ही दिल्लीला काही नावं सुचवतो आणि त्यांना पुरस्कार दिले जातात. तर मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने राजेश्री शाहू भोसले, शाहू नारायण भोसले, राजेश शाहू नारायण भोसले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या फेलोशिपच्या पुरस्कारासाठी मी त्यांची स्वतःहून निवड करणार आहे. कारण मी एका रजिस्टर संस्थेचा अध्यक्ष नात्याने आणि मुंबईतला प्रमुख सुद्धा असतात. भाऊंना हे 6 डिसेंबरला तो पुरस्कार 100% मिळेल एवढी मी गॅरंटी देतोय. आणि तो कार्यक्रम ची संस्था म्हटली की त्या काळातले लोकनेते जीवनराव बाबूजी त्या काळात रेल्वे मंत्री होते. त्यांनी इंदिरा गांधींना बरोबर घेऊन भारतीय दलित साहित्य अकादमी ही संस्था त्यांनी स्थापन केली. त्यातून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतामध्ये राज्यामध्ये संपूर्ण त्याच्या शाखा आणि सगळं उभं राहिलेलं आहे. आणि विशेषतः मला महाराष्ट्राच्या राजधानीचं अध्यक्षपद मी आता गेली 2-3 वर्ष सांभाळतो आहे आणि या वर्षी हा एक चांगला संधीचा फायदा भाऊ सावंत आणि त्याला पुरस्कार देणार आहोत. 100% त्यांच्यावर त्याचा कोण सर्च असेल त्याचंही नाव घेतलं जाईल. 2 पुरस्कार निवडण्याचा अधिकार मला आहे मुंबईवरून. भाऊ या कार्याला सलाम. तुम्ही आम्हाला फोन केला की आपण प्रसार माध्यमातल्या सगळ्या मंडळींना माझे दोन्ही निवडक मित्र डिंपल ठाकूर आणि आमचे आनंदा कांबळे हे दोन्ही मीडियातील नंबर 1 आहेत. त्यांनी माझा शब्द एक तर आज माझ्या मित्राला एक लग्नाची ऑर्डर होती, त्याने जर असिस्टंटला पाठवलं. आज मी डिंपल ठाकूर, आनंदा कांबळे आज भाऊ सावंतांच्या सत्कार सोहळ्यामध्ये आपण सगळे आहोत. आणि विशेषतः की भाऊंचं महत्त्व या आनंदनगरमध्ये, पूर्ण आपल्या मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आहे. ज्यावेळी त्यांना नुसतं सुरेश प्रभूंकडे पाठवलं त्यावेळी त्यांना एवढा प्रवास शिक्षण जेव्हा प्रभू त्यावेळी पोहोचले होते
भाऊ गेले होते सरकारच्या विरोधात आंदोलनाला आणि त्यांना त्यावेळेला तिथे कॅबिनेट मिनिस्टर केली. त्यांना भारत सरकारची गाडी देऊ त्यांना एक चांगला पावसाळ केला गेला असा व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना आम्हाला अभिनंदन. आणि मी स्वतः आपण मला होता जवळजवळ 50 वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये आहे ही करतो आणि भाऊच्या प्रेमाखाली आमचे हे व्हिडिओ क्लिप सगळ्या आपल्या चॅनलला सगळ्या ठिकाणी राहील आणि त्यांना प्रत्यक्ष साईबाबांनी जे आम्हाला आज्ञा दिली आहे त्या आज्ञेप्रमाणे भाऊचं मनपूर्वक स्वागत. भाऊंना त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ शाल आणलेल्या आहेत. तो सत्कार सोहळा आम्हाला पाहण्याचा आहे. नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र. मंदिरात वापस करा. कोणाला काय बोलायचं नाही भाऊबद्दल यशवंत सातोसे यशवंत सातोसे साहेब पाटील सुरेंद्र तावडे. यशवंत सातोसे पुष्पगुच्छ आणले असतील. ओके ओके. मंदिर सेवा ट्रस्टी नायर मंदिराचे विश्वास करना सर मार्ची आम्ही साहेब इकडे बघा काय येस. ओके. ज्यांनी ज्यांनी पुष्पगुच्छ आणले त्यांनी आणून सर्वांनी द्या. आ जाओ हरीश भाई, यस हमारे यस जय माता दी ग्रुप, यस सगळे जय माता दी ग्रुप. हो गया क्या? हाँ हो गया. दिन आ जा. तुम्ही आणलंय हो गया साहब, आइए. आले येते लोके ये लोके. ठीक. आमच्या संपूर्ण मीडिया हो प्रसार माध्यम इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आणि आमच्या दहिसरमध्ये आमची उत्तर मुंबई पत्रकार संघटना त्याचा मी पदाधिकारी आहे. त्याचबरोबर आमचा यूट्यूबवरती आमचा प्रेसचा दहिसरचे सगळे पत्रकार आहेत 150 पत्रकार आहेत त्यांचा ग्रुप आहे. या सगळ्यांचं लिडरशिपमध्ये दत्ताराम प्रसाद उभे, दीपक ठाकूर, आनंदा कांबळे आपण या त्या ठिकाणी या. आमच्या मीडियात असते प्रसार माध्यम. ओके. येस मंदिरात आहे बाबा. सूर्यदेव मंदिरात हो इकडे हनुमानजी की जय. मासामध्ये आपण सर्वजण माझ्या महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराच्या सत्कारासाठी आलात त्याबद्दल मी सर्वांचा आधी आभार मानतो. त्या ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मासामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे 17 मे रोजी शिर्डी दरबारामध्ये संस्थांमध्ये साई पालखी निवारामध्ये मला महाराष्ट्राचा गुणगौरव पुरस्कार 2026चा मान मिळाल्याबद्दल मी माझ्या सर्व नागरिकांचं आणि खास करून माझे सर्व मित्रमंडळी लहान भाऊ सगळी त्या सर्वांचं मी आभार मानतो की इतकी वर्ष आपण मला तरुणपणापासून आतापर्यंत बघत आला. कधी मी कोणावर रागावलो, कधी मी कोणाला प्रेमाने पण बघितलं वागलो, पण कुणीही त्याचं काही इश्यू केला नाही. हा माझा स्वभाव असा आहे की मला जी गोष्ट आवडत नाही त्याच्याविषयी मी अगदी प्रखरपणे बोलतो आणि मी कोणाची तमा बाळगत नाही. ही माझी अगदी पिढीजात माझी सवय आहे. पण कार्य करतेवेळी सामाजिक कार्य असू दे, राजकीय कार्य असू दे, मी अगदी प्रामाणिकपणे निष्ठेने अगदी माझ्या घरच्यांचा विरोध अवलंबून ह्या सेवेसाठी मी वाहून घेतलं
पण त्याच्यामध्ये आज मला माझ्या सगळ्या वरिष्ठांनी दखल घेऊन आज मला हा जो महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार दिला याच्यासाठी त्या सर्वांचं, अगदी माझे शरद पवार साहेबांपासून, सुप्रियाताईंपासून, जयंत पाटलांपासून, शशिकांत शिंदेपासून सर्वांचे मी लहान थोर सगळ्या ज्येष्ठ ते मी आभार मानतो की आपण मला हा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026चा मान मिळवून दिला. त्याच्यासाठी मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतेवेळी आपल्याला पुष्कळ अडचणी येतात, अडथळे येतात. ठीक आहे, अडथळ्यांशिवाय जिंदगी नाही. जर जीवनामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर अडथळ्यांची शर्यत तुम्हाला करावीच लागेल. सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत. पण राजकारणात काम करतेवेळी आपण मतभेद जरूर असावे, पण मनभेद असू नये. आज माझे सुद्धा मतभेद आहेत, पण सगळ्या जेवढे राजकीय जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांपासून वरिष्ठांपर्यंत माझे चांगले संबंध आहेत. मी आज कोणाकडेही जरी गेलो, अगदी देवेंद्र फडणवीसांकडे जरी मी आत्ता गेलो तरी माझं काम 200% होणार हे मला खात्री आहे. त्याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये आपण किती निष्ठेने काम करता, आपल्याला तो विषय कितपत माहिती आहे त्याचा अभ्यास जर पूर्ण असेल तर समोरचा माणूस आपल्या याची दखल घेणारच घेणार. पण आपल्याला जर त्या विषयाची माहिती नसेल, अगर आपको कुछ भी मालूम नहीं है और आप मानने जाओगे तो नहीं मिलेगा. आपको पहले उस चीज का पूरा स्टडी करना पड़ेगा ताकि सामने वाला भी सोच सके कि नहीं, ये आदमी ने पूरा स्टडी किया हुआ है और ये जो डिमांड कर रहा है वो अपने लिए नहीं कर रहा है, ये पूरे लोगों के लिए कर रहा है, नागरिकों के लिए कर रहा है, ये खुद के लिए नहीं कर रहा है. म्हणून आपण राजकारणामध्ये आलात तर राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास करा. कोणाचाही राग किंवा द्वेष करू नका. हेच माझं आजच्या पिढीला सांगणं आहे. आता माझी 75वी 20 जुलैला माझी 75वी आहे. या 75 वर्षा कार्यामध्ये मी पुष्कळ खाचखळगे बघितले. अगदी पडलो पण मी उठलो लगेच. पुष्कळ वेळा पडलो मी, पण मी तिथेच बसून नाही राहिलो. परत उठलो, परत जोमाने काम केलं. म्हणून ही आज परिस्थिती आलेली आहे. बाकी तुम्ही म्हणाल की सहजासहजी असे गुणगौरव आणि हे पुरस्कार मिळत नाहीत. मी आत्ताच सांगतो, तुम्ही निष्ठेने काम करा, एकजुटीने करा, मन लावून करा आणि जो विषय घ्याल त्याच्यामध्ये A to Z पासून संबंध तुम्हाला माहिती असली पाहिजे. अगदी आता माझा काही संबंध नसताना सुरेश प्रभू सारखी एक व्यक्ती, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, मी राष्ट्रवादीचा, ते BJPचे, पण भारत सरकारची गाडी देऊन एवढा सन्मान केला की जो आपल्या पार्टीतला माणूस करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी ज्या कामासाठी गेलेलो ते पण एका व्यक्तीचंच काम होतं जो एअर इंडियामध्ये लीडर होता आणि त्याची फॅमिली रस्त्यावर आले होते. अक्षरशः तो रडत माझ्याकडे आला माझ्या ऑफिसमध्ये. आपले हे अशोक मेहता एअर इंडियामध्ये होते, त्यांचे ते मित्र, आणि ते माझ्याकडे घेऊन आले. बोललं भाऊ असा एक विषय आहे आणि यांची आई म्हातारी आहे, यांची मुलगी SSCला आहे आणि यांच्याकडे काही उत्पन्न नाही आणि यांना घरातून बाहेर काढताय. मी म्हटलं चिंता करायची गरज नाही, मी सगळं करतो. त्यावेळेला प्रभू साहेब सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते. मी लगेच नंतर भोगेजीला फोन केला, म्हटलं असं असं आहे, काय करता? ते म्हटले भाऊ 2 मिनिटाचं काम आहे, मी आत्ता फोन करतो. त्यांनी दिल्लीला फोन केला. मी त्या माणसासाठी स्वतःच्या खर्चाने दिल्लीला गेलो. पिछाडा घोगेला स्वतःच्या खर्चाने गेलो. मी त्यांचं प्रकरण सांगितलं आणि त्या म्हणले काय चिंता करू नका, आणि त्या माणसाला घराच्या बाहेर होण्यापासून मी वाचवलं. आज पण ती व्यक्ती मला फोन करते, आज पण ती व्यक्ती मला फोन करते, भाऊ तुमच्यामध्ये मी कमीत कमी 6 वर्ष राहिलो. पटकन नाही पण 6 वर्ष तुम्ही तुम्हाला रिलीफ दिला की नाही. आता त्याचं हे झालं, पण त्याने 6 वर्ष आम्ही रिलीफ दिलं. तर काम करतेवेळी आपण असा विचार करू नका की हा माझा कोण आहे, याचा मी कोण लागतो, हे दिनाभाई मेरा काय आहे, हे भुगेजी काय आहे, सुनीलजी काय आहे.
अरे तक्रार जे असते ज्या अडचणीला तुम्ही सामोरं गेले नाहीत, पण तुम्ही कसलं सामाजिक कार्य करते? अरे तुम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे, पॉलिटिक्समध्ये करायचं आहे, तुमच्याकडे समस्या जेव्हा येतील त्याचं निवारण करणं तुमचं कामच आहे ना, नाही तर तुम्हाला कोण विचारणार? आज मी ह्या वॉर्डचा 2000 साली वॉर्ड अध्यक्ष होतो. वॉर्ड अध्यक्ष तालुक्यावर गेलो, जिल्ह्यावर गेलो, मुंबईवरती गेलो. आज मी महाराष्ट्राचा समाजाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पण हे प्रदेशाध्यक्ष मिळवायला मला 25 वर्ष लागली. पण ते पण सातत्याने, जिद्दीने, प्रेरणेने काम करत गेलो. त्यामुळे वर्षाला त्याची दखल घ्यावी लागली. 2017 साली महानगरपालिकेचं तिकीट सुद्धा मला दिलं अधिकृत. रिझल्ट काय लागला, निगेटिव्ह लागला ह्याचा विचार करायचा नाही, पण पक्षाने तिकीट दिलं अधिकृत, ह्याला महत्त्व आहे. तर आपण काम असं करा, सामाजिक क्षेत्रामध्ये करत असाल तरी माझं काय म्हणणं नाही, तुम्हाला राजकीय काम करायचं तरी माझं म्हणणं नाही, पण जिथे कुठे करा तिथे निष्ठेने आणि प्रेरणेने आणि आपलं काम आहे. मी माझं काम समजून घ्या आणि काम करता करता आनंद घ्या त्याचा. नुसतं जबरदस्ती करू नका, त्यात तुम्हाला आनंद पण वाटला पाहिजे. आज माझे सगळे मित्रमंडळी आहे, त्याला सगळ्यांना माहिती आहे, भाऊ ने एक बार काम हाथ में दिया तो पूरा करके ही छोड़ेगा. ये मेरा कहानी है, किसी को पूछ लेना. ही माझी सवयच आहे. माझ्या घरचे लोक मला ओरडतात, तुम्ही कशाला एवढं काम करता? अरे पण मी जे काम घेतलंय हातामध्ये ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे हे मी समजतो. मग त्याला मी दिवस रात्र काही बघत नाही. मी एवढंच बोलतो, माझ्या वाणीला विराम देतो. आपण सर्वांना आलात, परत एकदा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सार्वजनिक काम करताना आपण कुटुंब या गोष्टी विसरावं लागते. कुटुंबापासून आपल्याला नेहमी बाहेर राहावं लागते आणि ते सर्वांना जमत नाही, कारण ज्यांचा पिंड सामाजिक क्षेत्राचा असतो ते काम करू शकतात. धन्यवाद भाऊ साहेब आमच्या सोसायटीत काम करतात. एक अभिमानाने मी सांगेन की देशामध्ये स्वतःहून कोणी गेम करून आणलं असेल तर आमच्या स्टार सोसायटीने भाऊसाहेबांच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल वकील लाखोनी फी घेतात, सगळ्यात कमी खर्चामध्ये जर माझं जिम करणे झालं असेल आनंदाला देशामध्ये तर हे भाऊसाहेबांनी काम करून दाखवलंय. पुन्हा एकदा धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आजचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. आमचे देशपांडे म्हणजे नमस्कार भाऊ, बाकी सगळ्या मान्यवरांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचा औचित्य भाऊ साहेबांचे सर्वांसमोर आभार मानू इच्छितो की या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त होण्यासाठी विविध भावसाहेब झाले. तर हे कार्यक्रमाचा औचित्य आणि याच्यासाठी ते मनापासून आयुष्यभर ऋणी राहील भाऊसाहेबांना. अशा परिस्थितीत मी मंदिरात नियुक्त झालो त्यावेळी मला खरोखर म्हणजे खूप गरज होती. तर त्याबद्दल मी सर्वांसमोर आपले आभार मानतो. धन्यवाद. त्यावेळी काय झालं म्हणजे मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला होता. बांधवांनो, हनुमान मंदिर म्हणजे तुम्हाला माहिती आहे फक्त शनिवारी लोक येतात किंवा मंगळवारी येतात. या ठिकाणी इन्कम नसतो, त्यामुळे सहसा भक्ती लोक या ठिकाणी यायला बघत नाही. हा मेन पॉईंट होता. पण हनुमंताच्या कृपेने म्हणा किंवा देशपांडे या मंदिराला लाभले भाऊसाहेबांना त्यांची ओळख होती, आमची नंतर ओळख झाली. तर त्याने म्हटलं तुम्ही या मंदिरामध्ये आणि देशपांडे मंदिराच्या जीर्णोद्धार झाल्यानंतर जे आले ते आजपर्यंत त्यांनी इतकं प्रामाणिक कार्य केलं आहे. असा प्रामाणिक भटजी मिळणं सोपं नाही आहे. हे त्यांच्या माध्यमातून मिळाला. आज त्यांची मुलं शिकली. या मंदिरात लागल्यानंतर मंदिर त्यांना वेळोवेळी फार मोठं सहकार्य करते आणि ते मला वाटत नाही भाऊसाहेबांना या मंदिरात कधी विसरतील. त्यांनी मला ती आठवण नव्हती, त्याने आठवण करून दिली. पण खरोखर ते प्रामाणिक आहेत आणि निमित्त भाऊसाहेब होते त्यावेळी आणि परमेश्वराची कृपा त्यांच्यावर आहे. हा आपण आलात याबद्दल पुन्हा एकदा मला खूप कमीच लोक ओळखतात आणि जे ओळखतात ते मला पप्पाची सून म्हणूनच ओळखतात. आणि जरी मी त्यांची सून असेल तरी त्यांच्यासाठी मी मुलगीच आहे. आणि कोरोनाच्या काळचा एक प्रसंग सांगते. पप्पा स्वतः ऍडमिट होते पण
ज्यांनी त्यांना फोन केले, अरे मी बोलतो, मी करतो ना, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन पाहिजे, आम्ही ओरडायचो, अरे तुम्हाला बरं नाही, तुम्ही पेशंट आहात, पण नाही, त्यांनी त्याच्यात सुद्धा कोणाला बोलायचंय, ह्या डॉक्टरांशी बोल, त्या डॉक्टरांशी बोल, म्हणजे त्यातही बिंदू पेशंट सुद्धा त्यांनी खूप लोकांना हेल्प केली, कारण ते खूप अखंड जोग आहे. सो पप्पांना म्हणजे मी तर खूप मानते या गोष्टीसाठी, आणि ऑफकोर्स त्यांची गेली 25 वर्षांची मेहनत म्हणून हा पुरस्कार आमच्या घरी आला, त्यांची निष्ठा कामाबद्दलची. सो प्राऊड ऑफ यू. आणि काय, थँक्यू बिंग माय फादर इन लॉ. विभागातल्या सगळ्यांच्या म्हणजे काही कामं अडचणीच्या कामात असतील अशा गोष्टी करून देतात. आणि आम्ही त्यांच्या सेवा दलामध्ये कमीत कमी 4 ते 5 वर्ष आणि ही गोष्ट अति नाही, फक्त समंजसपणाने घ्यायची. ह्या गोष्टी आमची चालेल, त्याच्यामुळे आमची एवढी क्लोज दोस्ती आहे. आम्हाला एवढा आनंद आला की महाराष्ट्रामधून 100 माणसामध्ये आमचा एक माणूस आहे, आपला आम्ही त्याचा या आता तुम्ही 24 टाइम्स आनंदा कांबळे प्रेजेंट और हमारे दीपक ठाकुर बोल प्रेजेंट. आज हम हमारे दहीसर के लाडीला व्यक्तिमत्व आदरणीय गिरीश भाऊ सावंत जी, आज इनके साथ हम सुसंवाद कर रहे हैं. मुंबई महानगर पालिका या मुंबई हमारी महाराष्ट्र की राजधानी है, और मुंबई का प्रवेश द्वार जो हमारा दहीसर है, और दहीसर में 2 नंबर जो वार्ड आता है, इस वार्ड में जो राष्ट्रीय मिल मजदूर संघ, जो हमारे टेक्सटाइल मिल मजदूरों की बस्ती भी यहाँ पर बनी है, और उनके साथ में हमारे मुंबई से बहुत काफ़ी लोग आए, सभी लोग यहाँ पर रहते हैं. और इनके लिए हमारे गिरीश भाऊ सावंत जी ने लोक हितवादी संस्था हमारे अजीत लोके जी के साथ एक निर्माण की, और वो भी 25 साल से काम कर रहे हैं. आज उनको आप देखेंगे महाराष्ट्र के जो हमारे कैपिटल सिटी मुंबई में से हमारे भाऊ सावंत जी को, जो हमारे अहिला नगर शिरडी यहाँ से उनको एक संस्था ने उनको बड़ा उचित सम्मान किया. उनके लिए जीवन गौरव ये महत्वपूर्ण है. भाऊ सावंत जी, आप दहीसर में आनंद नगर में कितने सालों से रहते हैं? मैं आनंद नगर में 1989 में रहने के लिए आया, सूरज किरण में. इस समय मेरी उम्र मेरे ख्याल से 52 ईयर हुई. 89 में आया मैं. 89 में आया, मगर उनका जब फैमिली बैकग्राउंड देखेंगे, पुलिस का बच्चा, जो पुलिस हमारे लिए काम करती है रात दिन. उनके पिताजी भी अपने मुंबई में पुलिस क्षेत्र में कार्यरत थे. आप आपके पिताजी का पूरा नाम और पूरे आपके फैमिली के बारे में. आपका भाई भी एक शाखा प्रमुख करके इस एरिया में बहुत अच्छा काम किया था. भाऊ जी, आपको मेरे पिताजी दहीसर पुलिस स्टेशन के, जब वो सब पुलिस स्टेशन था 1974 में, जो भाड़ा की बिल्डिंग है 9 नंबर बिल्डिंग, उसमें उन्होंने 1 रूम किचन में सब पोस्ट ज्वाइन किया था, जबकि बोरोली पुलिस स्टेशन मेन पुलिस स्टेशन था, और उन्होंने उसका उद्घाटन किया था. उस समय मेरी उम्र थी मेरे ख्याल से 25 साल 24 साल थी. मैं वहाँ पे ऑफिसर लोगों के साथ में वॉलीबॉल फुटबॉल खेलने जाता था, क्रिकेट भी खेलता था. और मेरी जब शादी हुई 1981 में, तो मेरे पिताजी उससे पहले इमिग्रेशन में थे. उस टाइम पे मैं 2 साल के लिए मॉरिशस भी जाके आया टेक्सटाइल ग्रुप से. जो टेक्सटाइल ग्रुप में मैं डाइंग मास्टर था, तो ऑर्के सिंथेटिक्स अंधेरी में है, जो रूपारेल सीट है, मतलब जो डीजी रूपारेल कॉलेज है माटिंगा में, उनके जो डायरेक्टर है, उन्होंने मुझे 2 साल के लिए मॉरिशस लेके गए थे एज अ डायर कर. उसके बाद में मैं बॉम्बे आया. उसके
उसके बाद में मैं मुंबई में आके फिर मैं लुधियाना चले गया पंजाब में, वहाँ पे मैं 1.5 साल रहा। जब ये संजय गांधी का एक्सीडेंट हुआ उसके बाद में मैं वापस मुंबई आया। वहाँ पे मेरी शादी होने के बाद में फिर मेरे 2 बच्चे थे, एक बेटा और एक बेटी, वो दोनों यहाँ पे बड़े हो गए, यहाँ पे सेंट मेरी स्कूल में थे। आज मेरा एक बेटा जो है वो ज्वेलरी लाइन में काम कर रहा है और मेरी बेटी जो है एक प्राइवेट संस्था में वहाँ पे काम करती है जो इटालियन ग्रुप है मालाड में, और मैं राजकारण में आया हूँ। तो भाऊ सावंत एक आंदोलक है। हम देखा कि दिल्ली में भी जाके आपने आंदोलन किया था। आप पूरा अपने देश में हर जगह जाकर जो अपना सेवा दल, जो कांग्रेस पार्टी का या अभी राष्ट्रवादी कांग्रेस के सेवा दल के आप कामकाज करते हैं, उनके बारे में आपकी जानकारी। ये जो सेवा दल है ये इसका नाम है राष्ट्रीय कांग्रेस सेवा दल, लेकिन बाद में कांग्रेस और राष्ट्रवादी दोनों अलग अलग हो गए, तो फिर अभी हमारा नाम है राष्ट्रवादी कांग्रेस। जो मतलब पार्टी की घटना है, पार्टी के जो विचार है, वो नए कार्यकर्ताओं को प्रशिक्षण देना कि ये पार्टी कैसे निर्माण हुई, क्यों निर्माण हुई, कहाँ पे उसका निर्माण हुआ, और वहाँ पे उस टाइम पे कौन लोग थे, जैसे पवार साहब थे, पी.ए. संगमा थे, समझे कि नहीं, वैसे लोग थे जिन्होंने इस पार्टी को लाया। तो 99 में 10 जून 99 को इस पार्टी की स्थापना हुई, और वहाँ से इस वार्ड का 2002 में मैं वार्ड अध्यक्ष था, और आज 26 साल के बाद में 25 साल के बाद आज मैं महाराष्ट्र प्रदेश का प्रदेश अध्यक्ष हुआ हूँ। ये मेरी कारकिर्दी है, मतलब 25 साल में मुझे जो पार्टी ने दिया उसके लिए मैं पार्टी को आभार मानता हूँ। और हर आदमी जो काम करना है दिल से करे, उसकी दखल जो ऊपर वाले हैं वो लेते ही है। ऐसा कभी नहीं मानना कि हमको कुछ नहीं मिला, हमने पार्टी को क्या दिया ये कभी कोई सोचता नहीं है। पार्टी ने हमको देना चाहिए, पार्टी क्यों देगी? आप कुछ करेंगे तो पार्टी देगी ना। आप पार्टी के लिए कुछ नहीं करोगे, कभी आंदोलन नहीं करोगे, किसी की समस्या नहीं सुनोगे। आज मैं 2021 में एक साधारण मतलब एयर इंडिया में काम करने वाला लीडर था, वो इतना परेशान था कि उसको फैमिली से बाहर, एयर इंडिया फैमिली से बाहर कर रही थी। वो रोते हुए मेरे पास आया, बोला ऐसा ऐसा है। और वो टाइम पे सुरेश प्रभु जी एविएशन मिनिस्टर थे। मैंने दत्ताराम भुइया से बात किया कि ऐसा ऐसा है, क्या करूं? भुगे साहब ने मुझे बोला, भाऊ आपको दिल्ली में जाना है सुरेश प्रभु जी के पास में, और मैं बोलता हूं क्या करना है। उनके पीए से मैं मिला, मैं दिल्ली स्टेशन से रिक्शा करके उनके ऑफिस में गया, सुरेश प्रभु जी के पीए ने बाहर आके बोला कि आपके रिक्शा को मैं क्यों लेके, वहाँ पे कोई वाहन नहीं है, वो एरिया में कोई या तो प्राइवेट कार से जाओ, वहाँ पे दूसरा रिक्शा वगैरह नहीं मिलेगा। मैंने रिक्शा वाले को रोका के रखा था, लेकिन वो पीए ने रिक्शा को जाने दिया, बोला नहीं आप जाइए, ये पैसा लीजिए आप जाइए। और मुझे सुरेश प्रभु जी ने, मैं एक सामान्य कार्यकर्ता, मतलब सेवा दल का मैं कार्यालय प्रमुख था, मेरे जैसे आदमी को एक सेंट्रल का मिनिस्टर, बीजेपी का सेंट्रल मिनिस्टर मेरी इतनी खातिर जमा कर रहे हैं, और उसके लिए रेफरेंस दिया था दत्ताराम भुगे जी ने, पत्रकार, उनका भी एक काम था, वो भी हमको करना था। आज हमारे भाऊ सावंत ने जो बात बताई, अभी हमारे जो पैराडाइज के नीना भाई आज हम ये हनुमान सेवा ट्रस्ट संचालित सूरज हनुमान मंदिर दहीसर आनंदनगर में है, और आज की शाम हमारे गिरीश भाऊ जी के नाम, क्योंकि गिरीश भाऊ जी को शिरडी नगरी से इतना बड़ा पुरस्कार मिला है कि साईं बाबा का एक आशीर्वाद उनके साथ में है। बार बार हमारा उल्लेख किया है मेरा करते हुए, भाऊ हमारे एक बड़े नाते से ब्रदर ही है, तो भाऊ को सब लोग जानते हैं। आज भाऊ के साथी विकास सर, आप भाऊ के बारे में क्या बताएं? हमारे सभी लोग भाऊ के साथ में काम करते हैं, भाऊ का नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, और उनके साथी जो यहाँ पे हमारे जो कार्यकुशल नेतृत्व वाले हमारे आदरणीय कर्नागिल जी है, हमारे अजीत लोके जी है,
बहुत कुछ सब गए आपको कार्यक्रम में भाऊ का बड़ा सम्मान होगा। जो हमारे दीना भाई जो पैराडाइज के गरोड़िया साहब उनके हाथ से भाऊ का सम्मान होगा। सूरज हनुमान मंदिर की तरफ से ही सम्मान होगा। और लाडीला विधायक मनीषाताई चौधरी जी वो भी आज भाऊ सावंत के सत्कार में आने वाली है। और आने के बाद ऐसा लगता है कोई खुशी का माहौल कि आज के समय में ये आपको जो समस्या है जो क्या बोलते हैं टावर की जो ऊपर के जो इसके बारे में भी कुछ बोलेंगे कि आज के इस शुभ अवसर पर हमारे आदरणीय गिरीश भाऊ सावंत का एक फंक्शन देखो प्रोग्राम कि उसमें आप आगे देखना है। और हम भाऊ आपको हमारी शुभकामना। नमस्कार। अमृत महोत्सव हे गोगे साहेबांना दिला का? गोगे साहेबांना हो यस भाऊचा नाम पंचायत में अमृत महोत्सव 20 जुलाई को फुल मत चला नहीं कैसा अभी मैं डिक्लेयर किया 20 जुलाई हुआ ये सब करके इधर आओ। वडीला जायचं आपल्या मीडियाला घेऊन आपल्या 4-5 लोकांनी घेऊन ठीक है आहे है ना विकास भी है ये नीचे